नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एक वेगळी अशी एकदम हेल्दी पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत. ही आहे शेकड्याचा पाला. त्याची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी शेकड्याचा पाला घेतलेला आहे शेंगांचा. तो स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे. एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून तेल गरम झालं आहे. त्यामध्ये जिरं, कढीपत्ता, लसूण, मिरची, 2 मिरची घेतल्या. तुम्ही तुमच्या तिखट आवडीप्रमाणे घाला. छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, 2 कांदे कापलेले होते मी, त्यानंतर 1 टोमॅटो, छान सगळं घालून घेऊया आणि छान सगळं मिक्स करून घेऊया. कांदा टोमॅटो थोडा बारीक होईपर्यंत त्याला छान परतून घेऊया. अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे. शेंगांचा पाला पुस्तकामध्ये ड्रमस्टिक त्याला म्हणतात. भरपूर हेल्दी अशी रेसिपी आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम वगैरे असतं. आणि नक्की ट्राय करा. त्यानंतर त्यामध्ये कांदा टोमॅटो थोडा बारीक स्मॅश झाला की त्यामध्ये आपण थोडे आपले बेसिक मसाले घालूया, जसे की हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ. आणि त्यानंतर पुन्हा एकदा छान सगळं मिक्स करून घेऊया. बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटो वगैरे आणि मसाला छान स्मॅश झालेला आहे, एकत्र झालेला आहे. त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला शेंगांचा पाला आहे, ड्रमस्टिकचा पाला, तो घालूया. हा पाला मी छान स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतला आणि त्यानंतर आपण छान परतून घेऊया. आणि याला थोडीशी तुरट अशी टेस्ट असते, त्यामुळे त्यामध्ये मी थोडासा चिंचेचा कोळसुद्धा घातला आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर स्किप केला तरी चालेल. आणि अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये वाफेवर शिजणारी झटपट अशी होणारी खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. थंडीला आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. त्यानंतर त्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ मिक्स करूया आणि पुन्हा छान मिक्स करून घेऊया. आणि अशा पद्धतीने आपली ही भाजी रेडी आहे.